नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण वर्षभर आंबे कसे टिकवायचे ते पाहणार आहोत, म्हणजेच पाण्यातले आंबे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ना बाजारातून आंबे आणल्यावर त्याचे ना डेखे काढून घ्यायचे। डेख्यांमध्ये चीक असतो, तर ते डेखे आहेत ना सर्वात आधी आपण ते काढायचे, नाहीतर ना आंबे आपले सडायला सुरुवात करतात। आणि मित्रांनो, आंबे घेताना ना ते ना हाताने काढलेलेच आंबे घ्यायचे, कारण काय होते पडलेले आंबे घेतले ना तर ते ना खराब होण्याची शक्यता जास्त असते, ते वर्षभर टिकत नाही। म्हणून ना आपण ना असे हाताने काढलेलेच आंबे घ्यायचे, पडलेले आंबे घ्यायचे नाहीत। आता ना हे आंबे आहेत ना आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। आंबे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण काय करायचं, असं मस्त कापड घ्यायचं, एखादा फडका घ्यायचा किंवा टॉवेल घ्यायचं, त्याच्याने हे आंबे अशा पद्धतीने पुसून घ्यायचे। आंब्यांना पाणी नसलं पाहिजे, असे स्वच्छ पुसायचे। काचेच्या बरणीत ना पहिला मीठ टाकते, मग आंबे टाकते, अशी लेअरिंग करते। मीठ आंबे अशी लेअरिंग करते। मी 1 किलो आंब्यांसाठी ना 4 कप मीठ घेतलं आहे। ह्यात आपण पाणी घालणार नाही आहोत, मिठाचंच पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता नंतर मिठाचंच पाणी तयार कसं होतं ते। आणि बरणी मित्रांनो साफ घ्यायची, एकदम स्वच्छ असलेली पाहिजे। आणि बरणीचं झाकण आहे ना आपण नंतर एकदम घट्ट लावायचं आहे। बरणी अशीच घ्यायची की त्याचं झाकण आहे ना घट्ट लागेल। मित्रांनो, अजून एक टीप होती, आंबे घेताना एकदम मोठे आंबे नाही घ्यायचे, तर असे छोटे एवढ्याच साईजचे आंबे घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित पाण्यात मुरतात। आता तुम्ही बघू शकता एका आठवड्यानंतर तुम्ही फरक बघा, पाणी किती आलंय। हा मिठाचाच पाणी आलाय, मी पाणी एक्स्ट्रा घातलेला नाही, हा आपोआप पाणी आलेला आहे। आपण अजिबात पाणी घालायचं नाही यामध्ये। आणि आंब्यांचा कलर बघा चेंज झालेला आहे, थोडेसे येलो कलरचे झालेत आंबे। आता तुम्ही 1 महिन्याने बघा, हा बघा 1 महिन्याने आंबा आपला कसा मस्त मिठात मुरलाय। आणि मिठाचं पाणी बघा किती झालंय। आंब्यामध्ये सुद्धा पाणी असतं, त्यात तो पाणी निघालाय। आता तुम्हाला ओतून दाखवते मी बरणी। हे बघा किती पाणी आले मिठाचं आणि आंब्याचं पाणी असं एक झालंय ते। आंबे बघा, आणि ह्यातले काही आंबे संपले सुद्धा मित्रांनो, एवढे छान आंबे झाले होते। हा बघा कसा मस्त आंबा झालाय। हा आंबा वर्षभर टिकणार मित्रांनो, ह्याची मी गॅरंटी देते तुम्हाला, कारण ह्यात आपण अजिबात पाणी घातलेलं नाही। फक्त तुम्ही ना आंबे घेताना व्यवस्थित घ्या, पडलेले आंबे घेऊ नका, हाताने काढलेले घ्या। हा बघा कसा मस्त आंबा मुरलाय आपला पाण्यात मिठात, खूप छान आंबा झालाय। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि वर्षभर आंबे टिकवा। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर शेअर सुद्धा करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।